जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना तोपर्यंत तुमचं भलंच करीन, बाकी काय करणार नाही. मी काम करून दाखवलं, मी कामाचा माणूस आहे. काही उपयोग नाही रे राजकारण, लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, मी सत्तेसाठी उभा राहिलो नाही, मी उभा राहिलो कारण महाराष्ट्र थांबू नये. शेतकऱ्याच्या जमिनीतलं पाणी, कामगाराच्या हातातलं काम, तरुणांच्या डोळ्यातलं स्वप्न, हेच माझं राजकारण होतं. निर्णय कठोर झाले, आवाज चढला, कारण वेळ कमी होती आणि काम प्रचंड होतं. मी कधी सोपा मार्ग निवडला नाही, कारण सोपे निर्णय महाराष्ट्राला पुढे नेत नाहीत. लोकांनी माझ्यावर राग धरला असेल, पण मी कधीही महाराष्ट्रावर राग धरला नाही. हा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि कुटुंबासाठी माणूस शेवटपर्यंत उभा राहतो. सह्याद्रीचा आधार थरथरल्यासारखा वाटतोय आणि महाराष्ट्र आज क्षणभर स्तब्ध झाला आहे. घराघरातला दादा म्हणून ओळखला जाणारा, शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणारा, शिस्त आणि ठाम निर्णयांचा धडाका असलेला नेता आठवणींत अधिक ठळकपणे उभा राहतो. पहाटेपासून कामात झोकून देण्याची सवय, प्रशासनावर असलेला तो ठसा आणि जनतेसाठी खंबीरपणे उभा राहणारा कणा आज अधिक तीव्रतेने जाणवतोय. बारामतीपासून संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणापर्यंत उमटलेला हा ठसा कधीही पुसता येणारा नाही. अजितदादा हे नाव केवळ एक व्यक्ती नाही, तर एक युग आहे, जे आठवणींत, विचारांत आणि राज्याच्या प्रवासात कायम जिवंत राहील. दुरावली विठ्ठलाची नाती, बोलावली पापण्याची पाती, उसळली लाट वेदनेची, खुणावते आस अंतरीची. आज जर माझा श्वास इथे थांबत असेल तर मला एकच समाधान आहे, मी महाराष्ट्रासाठी जगलो. माझ्या नंतरही काम थांबू देऊ नका, कारण सत्ता येते जाते, पण लोकसेवा अमर असते. भावपूर्ण श्रद्धांजली.